तर राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर आता महायुतीनं मुंबई ताब्यात घेण्यासाठी खास असा प्लॅन आखलाय। मित्रपक्षांच्या साथीनं भाजपनं मुंबईसाठी खास रणनीती तयार केली आहे। आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच मंत्रिमंडळात मुंबईला झुकतं माप मिळण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळात मुंबईच्या वाट्याला किमान 8 ते 10 मंत्रिपदं येण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्रीपद महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याची ही तयारी केली असल्याचं कळतंय। एकंदरीतच विधानसभेनंतर आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते महापालिका निवडणुकांसाठी आणि त्यातही मुंबईच्या महापालिकेवरती संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। तर मंत्रिमंडळात मुंबईच्या वाट्याला 8 ते 10 मंत्रिपदं येण्याचा प्लॅन असल्याचं कळतंय। तर भाजप अधिकची मंत्रिपदं घेणार असल्याची ही माहिती आहे। मुंबई शहर उपनगरचं पालकमंत्रीपद हे शिवसेना आणि राष्ट्रवादीला जाऊ शकतं असंही प्लॅनमध्ये आहे। तर मित्रपक्षांच्या साथीनं भाजपची ही खास रणनीती समोर येते आहे।